Hello guys, Hello guys, welcome back. welcome back to channel. Yes, I hope तुम्ही सगळे मजेत असाल. माझ्या घरी आला होता माझा भाऊ. मग आम्ही सगळे निघालो बाहेर डिनरसाठी. कुठे जाणार होतो हे थोड्या वेळात तुम्हाला कळलंच. वीकडेलाच आम्ही बाहेर निघालो होतो डिनरसाठी. माझा भाऊ आहे मर्चंट नेव्हीमध्ये, मग तो 6 महिन्यातून एकदा येतो. बघू शकता किती गर्दी होती हायवेवर, कारण आम्ही पीक टाईमलाच बाहेर निघालो होतो. आम्ही जिथे आलो होतो ना ते हिंजेवाडी फेज 1लाच आहे. बरोबर, आम्ही आलो होतो आकासाला. म्हटलं इंस्टाग्रामवरती ह्याच्या रील्स तर खूप पाहिलेत, एकदा जाऊनच बघू कसं आहे. बाहेरून तर ॲम्बियन्स मस्त वाटत होतं. आता बघू मध्ये. वाव, ॲम्बियन्स तर खूपच भारी होतं. मध्यभागी त्यांनी पूल बनवला होता आणि आजूबाजूला सगळे सिटिंग एरिया. निळं निळं पाणी बघण्यासाठी खूपच मस्त वाटत होतं. आणि हे जे बांबू दिसतं आहे ना तुम्हाला, पावसाळ्यासाठी त्यांनी वरती शेड मारले होते, म्हणून ते मध्ये मध्ये बांबू दिसतील तुम्हाला. हे जे व्हाईट डोम सारखं दिसतं ना, जर तुम्ही खूप लोक आला असेल तर तेव्हाच तुम्हाला इथे बसायला भेटेल. नाहीतर तुम्ही दोघं तिघं असाल ना तर ही जागा ते बसण्यासाठी नाही देत. आमची जागा रिकामी होत होती तोपर्यंत मी आणि ओवीने डान्स केला. फायनली त्यांनी आम्हाला ही केजवाली जागा दिली. छान होतं, म्हणजे चौघं ना व्यवस्थित बसू शकता. पण आपल्याकडे ही एक चिमुकली होती, मग त्यांनी तिच्यासाठी एक एक्स्ट्रा चेअर लावून दिली. डीजे मस्त वाजवत होता आणि गाणे पण खूप भारी भारी लावत होता. मग डान्स तर कंट्रोल होतच नाही आपल्याला. आम्ही सगळे कम्फर्टेबल बसलो. त्यानंतर काय, ओवी ना प्लेट सर्व करत होती. तिला खूप आवडतं हे सगळं. इथे परत ती तिच्या काकासोबत डान्स करायला लागली. आता मी कशी बरं मागे राहणार, मग थोडे 1-2 पोजेस मी पण देऊन दिले. आणि इथे तुम्हाला मेन्यू कार्ड हवा असेल ना तर हे स्कॅन करावं लागतं. मग त्यानंतर तुमच्या फोनमध्ये असा काही मेन्यू येतो आणि इथून तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि हां, आम्ही गेलो होतो ना तेव्हा डायनाउट आणि झोमॅटोवरती 50% ऑफ होता. रेट्स थोडे हायच आहेत म्हणा ह्यांचे, त्यावर त्यांनी 50% ऑफ दिला आहे. आम्ही डायनाउटवरून बुकिंग केली होती म्हणून 4 मॉकटेल्स फ्री होते. 2 व्हर्जिन मोहितो आले. हे एक जिंजरवाला काहीतरी आलं होतं, अजिबात चांगलं नव्हतं. आणि हे किवीवाला आणि व्हर्जिन मोहितो चांगले होते, पण ते जिंजरवाला नकाच घेऊ तुम्ही. मला ह्यांची कंप्लीट नावं नाही आठवते, पण फ्लेवर सांगू शकते तुम्हाला मी. ओवीला बघा, ती ॲपल त्या टूथपिकने कशी खात होती. हा जो किवीवाला मॉकटेल होता त्यामध्ये क्रश्ड आईस पण होता. मग ओवीला ते खूपच आवडलं. ती ना स्ट्रॉ घेऊन ते पीत होती. आपली पहिली ऑर्डर होती आकासा स्पेशल पिझ्झा.
पिझ्झा म्हटलं की त्यावर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो तर कंपल्सरीच असतं. ते भरभरून इथे ह्यावर आम्ही टाकलं आणि त्यानंतर वेट करत होतो की कोण पहिली बाईट घेईल. मग मी म्हटलं मीच पहिले खाऊन सांगते. पिझ्झा दिसायला एवढा चांगला होता पण खायला एवढा काय भारी नव्हता. आपला डॉमिनोजच जिंदाबाद. मग जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी आम्ही इथे चिकन विंग्स पण घेतले होते. आता हे काय मी खाल्लं नाही, मग मी ह्याची टेस्ट काय नाही सांगू शकत. त्यानंतर आम्ही मागवला होता व्हाईट सॉस पास्ता. पास्ता छान होता बरं का. व्हाईट सॉस तर नेहमीच छान वाटतो. इट वॉज गुड. त्यानंतर आम्ही मागवली व्हेज बिर्याणी. बिर्याणीसोबत त्यांनी कांदा, लिंबू आणि रायता पण दिला होता. ते दादा आले आणि ते जेवण सर्व करत होते. बिर्याणीची टेस्ट पण काय इतकी भारी नव्हती बरं का. नॉर्मलच आणि ॲव्हरेज टेस्ट होती. माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता की इकडचं फूड मला एवढं काही आवडलं नाही. त्यानंतर डीजेवाल्या बाबूंनी ते ॲनिमलमधलं सॉन्ग लावलं. मग ओवी डान्स करत होती. तुम्ही गेस करूच शकता की कोणतं गाणं होतं. आमचं टोटल बिल होतं 3838. ह्यावरती आम्हाला 50% ऑफ भेटला. म्हणजे जवळपास 1900 काही झाले होते. जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं ह्यांचं ॲम्बियन्स जवळ जाऊन बघू कसं काय काय आहे. छोटे छोटे ब्रिज होते मध्ये. ह्यांचे ना टॉयलेट्स वगैरे पण क्लीन होते. या स्टेअर्सच्या वरती जाऊन तुम्ही जर थांबून पाहिला ना तेव्हा ह्यांचा ॲम्बियन्स तर अजूनच भारी वाटतं. पण आत्ता सध्या काय पावसामुळे त्यांनी खूप सारे टेंट बांधले होते ना, मग तेवढा ॲम्बियन्स काय खास वाटत नव्हता वरून. ॲम्बियन्स म्हणा, डीजे म्हणा भारी होतं पण जेवण इतकं काही खास नव्हतं. जेवण वगैरे झालं मग आम्ही सगळे निघालो रिटर्न आपल्या घरी. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगू ना, फूड क्वालिटी खूपच ॲव्हरेज होती. बाकी तुम्ही म्हणाल तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता जाऊन तिथे. ॲम्बियन्स वगैरे खूपच भारी आहे तुम्हाला डेटवर जायचं असेल तर. तर मग मंडळी, अशा महागड्या हॉटेलचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगाल आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.